पर आणि मी काही जिथं थांबलो होतो माझी गाडी घेऊन तुम्हाला माहित असेल. हो का ध्यान देऊन बघा. आणि काय झालं माहिती आहे का मित्रांनो, वरून टिप्पर आलं आणि त्याला ब्रेकच लागलं नाही. आमचा सुदर्शन पडला इथं. तर मित्रांनो आपलं काहीच का नाही, या झाडाच्या पानासारखं असते, एकदा तुटलं की तुम्हाला जुडतच नाही. चलो. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता सांजच्या पारचे 4 वाजलेले आहेत गाईज आणि मी आता ब्लॉग सुरू करतोय. तर गाईज आज मी शेताला गेलो नव्हतो. तर गाईज आता आपण एक लिंबू पाणी करणार आहोत पिण्यासाठी, कारण की गाईज आपल्या घरी एक सोयरा आलेला आहे. तर गाईज हे इथं सोयरा आहे, त्याच्यासाठी लिंबू पाणी करायचं गाईज. तर चला गाईज आपण लिंबू पाणी करतो. तर गाईज आपल्या भाषेत हे 2 लिंबू आहेत गाईज, याला लिंबू म्हणतात गाईज. आणि आता याला गाईज मी चिरणार आहे आणि गाईज इथे इळती आहे. तर गाईज ही मी आता चिरतो. ओके. तर गाईज इथे आपण पाणी घेतलेलं आहोत गाईज आणि ते लिंबू आहेत गाईज. आता मी याच्यामध्ये पिळतो. धर मोबाईल. तर गाईज आपलं झालेलं आहे. प्रश्न दाखव. तर गाईज या सोऱ्याला केला होता, थोडा राहिला गाईज म्हणून मी प्यालो गाईज. सगळं बघू शकता इथे. तर पेच चेस बघू ना पालत कसा झाला रस्ते गडूळ पाणी. बघू ना पालत करू मग एवढं कशा झालं फिरत फिरत जातो ग. ऊन बी कमी झाले. हा तर गाईज आता मी शेताला जाणार आहे. तर चला गाईज आपण वैरण आणायचे, संपलेले आहे वैरण. तर गाईज आपण आता जाऊन वैरण आणूता. ओके. आणि आल्यानंतर गाईज काय तर बघू ओके घरी काय करण्यासारखं. आणि गाईज माझे दादा अजून आलेले नाहीत, ते शेताला गेले नाहीत गाईज. ह्याला गेले लग्नाला गेलेत गाईज. तर येतील ते गाईज. तर पहिल्यांदा आपण शेतामध्ये जाऊ. ओके चला गाईज. तर गाईज मी इथे आलेलो आहे गाईज. इथं बघू शकता गाईज, इथं आपल्या हळद काढलेली आहे गाईज आमच्या शेजाऱ्यांनी. आणि गाईज सध्या तर मी चाललेलो आहे. आणि गाईज हे पण आलेलं आहे मोठ्याने, याला येऊ दिलं. तर गाईज मी चाललेलो आहे शेतामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि गाईज आता आंबे पण आम्ही जाऊन आणतात, पण गाईज ते थोडे आंबट आहेत, याच्यामुळे हे ह्याला चांगले वाटत नाहीत. कारण की गाईज हे ह्याच्या गावाला सगळे काय गोड असतात आंबे. तर गाईज सध्या तर आता मी चाललेलो आहे. आंबा खाते का आंबा सेटअप बरं आहे की नाही रे कॅमेराचा. हे मी गिंबल आणलं होतं माझ्या बिझनेससाठी आणि मोबाईल मला दादाने दिला 5,000. आणि मी 2 महिने आधी माहिती आहे का दादाला 1 रुपया दिला नाहीस? हां दिली की मी ह्याला गेलतो. मोबाईलचे दिले 5,000 दिले. असं काय त्याच तुला नको. दादाने दिले बाबा मला मोबाईल. मी ह्याला गेलतो मंदिराच्या कामाला. दादा बरे तुला आणि काय मला पैसे देत होते. देते तर महाग डिस्प्ले फुटला तर नाही दिले म्हणे. मी 600 रुपये कमीले आणि डिस्प्ले आरती इळा खालून तिला जायला लागलं तुला नाही का म्हणजे असाच झाला. तर गाईज इथं आपण आलेले आहोत शेतामध्ये. आणि गाईज आपलं तिकडं आहे गजरा गवत आहे. तर गाईज तिकडचं जाऊन होता, कारण गाईज माझे पप्पा खूप मला रागवत आहेत, शिवाय द्यायलेत गाईज. चला गाईज आपण जाऊ. तर मला ओमकार भाऊजी काय म्हणतात माहिती आहे का, की कॅमेरा तुझा मित्र आहे असं त्याला बोलत जा. समज येतो का कॅमेरा मित्रच आहे. मग तू इळा आणि नीट इथलं कसं न्यायला रे मायच्या, तेच मला समजायला गेले काय की कसं न्यावं इथलं. ते बारकं हां इथलं रान नीट करायचं का.
नाही रे आता कापून आणायचं म्हणे ह्याला. आता कसं आणावं ह्याला कापून? असे नाही शे घ्यायचंय हां काय शे शे काय ही आपलं नाही रे, हे लोकांचं आहे. हे घ्यायचं म्हणे समोरचं. घे की सर त्याला घ्यावं कसं रे? आपलं तर गाईज मी आता कॅमेरा वर कर. तर गाईज माझं कापणं झालेलं आहे गाईज, तुम्ही बघू शकता गाईज. तर मी कापलेलं आहे गाईज इथं गवत आणि इथं बांधलेलं गाईज. तर चला गाईज घरी. ओके मित्रांनो आता आम्हाला वानेर दिसले आहेत. चला तर वानेर दाखवतो तुम्हाला. हा बघा इथे एक बसलेला आहे आणि पुढी मोठा बसलेला आहे. मोठा वानेर आहे पुढी. चला तर बघू शकताय. आता हा झाडावर चढलेला आहे, बघू शकताय तुम्ही. हा वानेराचं पिल्लू आहे. चला तर मित्रांनो आता आपण घरी जात आहोत. सुदर्शन पण मागच येत आहे. हाय गाईज, चला तर बघू शकताय. आपण घरी जाऊ आता आणि काही ते करूत गाईज. ओके आणि आपल्यासोबत गाईज परत पण आहे. तर गाईज मी आलेलो आहे घरी गाईज आणि इथे गाईज आपली ज्वारी वाळत आहे गाईज, तुम्ही बघू शकताय. आणि गाईज आता आम्ही एक चॅलेंज करणार आहोत, कोण जास्त एका पायावरती उभा राहू शकतं गाईज. ओके काल आपण चॅलेंज केलं ते गेम खेळा होता गाईज, तर आज आपण चॅलेंज करणार आहोत गाईज. तर गाईज मी पहिल्यांदा आता करणार आहे, आम्ही दोघं करणार आहोत गाईज. म्हणजे काय पहिल्यांदा कोण खाली पाय ठेवतोय गाईज. ओके आणि गाईज आपल्यापाशी ते मोबाईल नाही टाइम लावायचा. तर गाईज आम्ही पहिल्यांदा करणार आहोत गाईज. ओके तर ठेव. तर गाईज ही विजेता झालेला आहे. तर गाईज आमचं चॅलेंज झालेलं आहे गाईज, सिम्पल एक चॅलेंज होतं. तर गाईज हे विजेते झालेलं आहे. तर गाईज आजू दादा आलेले नाहीत लग्नावरून, कारण की गाईज आम्हाला गेम खेळायचा होता. तर आता आल्यानंतर गाईज आम्ही गेम खेळतो गाईज. ओके आणि गाईज हे व्हिडिओ बनवण्यासाठी गाईज आम्हाला बघा किती मेहनत लागली गाईज. आम्ही डब्बा इथे ठेवला होता आणि त्याच्यावर एक कार्डबोर्ड ठेवलं होतं गाईज माझ्या फॉरेवरचं, आणि ते स्टूल आहे गाईज लाकडाचा. आणि गाईज माझं असं घर आहे. तर गाईज मी चालले आलो आहे शेतामध्ये. अरे शेतामध्ये अरे चुकलं, आपण जिमला चाललो. तर गाईज मी चालले आलो आहे उभं फिरण्यासाठी गाईज ह्याच्यासोबत. तर मित्रांनो मी खूप दिवसानंतर आलेलो आहो. काय फायदा नाही त्या. मोर भी गया तो तुझको करतो रे. चल की पुन्हा सांग भाडालाच काय. तर गाईज मी चाललेलो आहे वरी गाईज, कारण गाईज उगं चांगलं आहे ते एन्व्हायरमेंट झालेलं गाईज. तुम्ही बघू शकताय सांच्या परचे 6 वाजलेले आहेत गाईज. आणि मी आता गाडी जाताना आपले दादा पण होते गाईज, तर त्यांना पण बघितलो गाईज. आता मी थोडंसं वरी जातो आणि येतो गाईज. ओके आणि आपल्यासोबत हे पण आहे गाईज. हा तर मित्रांनो लई दिवसानंतर मी आलेलो आहो घुमायसाठी. तर आपण घुमून फिरून मज्जा करून जाऊ घरला. कसं काय जाऊ? का का म्हणजे नाही जावं लागते. कसं काय जातो? तर मित्रांनो तुम्ही कुठूनही व्हिडिओ हे पाहत असाल तर माझ्या घरी या. तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल माझ्या घरी, माझं घर तिथं या. तिथं शेवाया करण्याची मशीन आहे. बटूया करून या. ए प्रमोशन मारायलाच का? मग आता काय करू? प्रमोशन मारायला सगळी तू फुकटचं पैसे द्यायचं मला आधी. ब्लॉग बनवलो काय झालं? ब्लॉग हां व्हिडिओ तुम्ही बी येता बघा आता. दिसला तुम्ही? हे पेट्रोलवाली मामा आहेत मला ओळख दे म्हणून. इथे शेळ्या भेटतात म्हणून. तर guys, शेळ्या भेटतात. मला बघा इथे शेळ्या भेटतात. कसं काय भेटतं? शेळ्या इथं नाहीत गाईज आता. अहो इथं चरायला गेले आता. त्यांना लई भारी दूध देत आता. दोघं तिथं कुत्र दाखव बरं. कुठं आहे ते झोपत आहे, आराम केलाय. तसं आपण आराम करा पाहिजे दररोज. तर गाईज इथं आपली जिम आहे गाईज. दाखव की इथं किती? जरा सिगरेट लाव, दाखव. तर मित्रांनो आपलं काहीच का नाही या झाडाच्या पानासारखं असते. एकदा तुटलं की तुम्हाला जुडतच नाही. चलो. तर मित्रांनो आपलं काहीच का नाही या झाडाच्या पानासारखं असते. एकदा तुटलं की तुम्हाला जुडतच नाही. चलो. वा हा रीला बनवला तू ओरिजिनल? स्वतः. खरं सांग, हो एडिट कोण करा दे? मी स्वतः. वा
इडिटर बनला भाऊ आपला. तर मित्रांनो, मुलगा शिकला, आई चुकलं, मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगा शिकला, रील स्टार झाला, रील स्टार. वा वा. बस झालं ना, आता किती उरी चल की जरासं इथं. काय तर गाईज आपलं इथं इथे बसतो जाऊन. तर गाईज इथं आपलं पाण्यानं सगळं ढसळून गेलेलं आहे गाईज. जे पण शेतकरी मला बघतायत गाईज, तुम्ही बघू शकता इथं. ओके. आणि गाईज आता सर्व आता वाळून गेलेलं आहे गाईज, बिकॉज उन्हाळा चालू आहे. 41 डिग्री सेल्सिअस आता गाईज वातावरण झालेलं आहे याच्यामुळे. ओके. इथं लय चढ झाला रे इथं. आमच्या गावचे सरपंच, तर मित्रांनो का आमच्या गावचे सरपंच चाललेले आहे माळाकुळीला. गाईज इथं खूप खतरा झालेला आहे, कारण गाईज इथं आता एकदा मी जाऊ लागतो गाईज इथून. तर इथून जाताना ना गाईज पूर्ण एक गाडी आली टिप्पर, आणि मी गाईज इथं थांबलो होतो माझी गाडी घेऊन, तुम्हाला माहीत असेल. हो का ध्यान देऊन बघा. आणि काय झालं माहिती आहे का मित्रांनो, वरून टिप्पर आलं आणि त्याला ब्रेकच लागलं नाही. आमचा सुदर्शन पडला इथं. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलं असेल बघा, हिंदीमध्ये तेव्हा ब्लॉग मी शूट करत होतो गाईज. हाँ हमको टिप्पर ने कट मारा. तू भी होतोस की त्याच्यामध्ये? हाँ दोस्तों, हाँ मैं भी था. और उसमें हुए मेरे घर को आ रहा था, मतलब हम गांव से आ रहे थे इधर. तो देख शॉर्ट वीडियो भी है ना, तो देख सकते हो आप उस शॉर्ट वीडियो में. तर गाईज आता बस झालं गाईज इथं, आता खूप झालं गाईज. दाखव झूम करून. कारण गाईज आता माझे दादा आलेत गाईज घरी, खूप वर आलो आम्ही. आणि गाईज तुम्ही बघू शकता खूप वर आलेलो आहे गाईज मी. तेव्हा तिकडे गाईज बाळूमाचं मंदिर आहे, त्याची पण तुम्हाला टूर देतो गाईज. ओके. आणि तू व्हिडिओ कोणाच्या मोबाईलमध्ये शूट करतोस? स्वतःच्या पप्पाच्या. मग वर ये की रे. अरे घरी तो रील्स बनवायच्या छोट्या छोट्या. चल मग. तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे आता घरी, कारण गाईज आम्ही खूप वर आले आहोत. कारण गाईज दिवस पण मावळलेला आहे, खूप वेळ झालेला आम्ही आलो आहोत. तर गाईज तुम्ही बघू शकताय कमीत कमी इकडे की आयफोन असते की नाही, आयफोन त्याच्यामध्ये स्टेबल 100 असते. हां, आपल्यापाशी स्टेबल जास्त नाही म्हणून वाट नाही गेले काय. तर काही शेळे आलेले आहेत, चालू आहे. तर काही तिकडे शेळे आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तर काही चला आता घरी. ओके. आणि काही तुम्ही बघू शकता इथे वातावरण कसं झालं काही. राम राम. तर गाईच हे एक तुम्हाला एक कोड विचारणार आहे. विचार. हा, तर मित्रांनो तुम्हाला जर या कोड्याची थांब, उत्तर थांब, येत असतील डायरेक्ट विचार. हां, तर मित्रांनो मला कोडे विचारण्याची खूप इच्छा आहे. चल. हां हां आता मी जे तुम्हाला कोडे विचारणार आहे, त्या कोड्याची जर उत्तर तुम्हाला आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ब्लॉग तयार करायला हां, कसं ब्लॉग दाखव मला तुम्ही. काय नाही, जाऊ दे. मी तुम्हाला कोडे विचारत होतो. थोड्या वेळाखाली आम्हाला एक माणूस सापडला होता. तो म्हणाला तुम्ही ब्लॉग शूट करत आहात का. मी हात आणत पाहिलं आणि मग म्हणला हां मी तुम्हाला सबस्क्राईब करतो. तर मित्रांनो झालं, जाऊ द्या. मी तुम्हाला एक कोडे विचारतो. एक विहीर आणि त्यात 32 पायऱ्या, 32 पायऱ्या हां, आणि माहिती. त्यात एकच रस्ता. या कोड्याचे उत्तर जर तुम्हाला येत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, सांगा. तर काही आता चला घरी. ओके. जाऊ बस, एवढीच खुशी. काही विचारायला
तर गाईज आपला आजचा ब्लॉग 59वा होता गाईज. आणि गाईज कन्सिस्टन्सीने गाईज मी काम केलं. मला आयडीचं नाव माझ्यावर नाव आयडी टाकलं. काय याला मला तुझीच नाव झाली. सौरभ जोशी भावानं म्हणलं काय पियुष जोशीनं अहो मी नाव टाकून नाही 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 मग कसं म्हणणार असतो. मला तर गाईज आता आपला मल्हार चाललेला आहे गाईज. तर जा बाय बाय. मी चाललो घरला. बाय मित्रांनो, उद्या भेटू. तर गाईज हे ब्लॉग एंड करतो बिकॉज गाईज आता मला खूप झोप येत आहे आणि गाईज आपल्या पर्णवला पण झोप येत आहे गाईज. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज या ब्लॉगचं जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.